आधीच सिंक झालेली एंट्री डिलीट कशी करावी या संदर्भात या व्हिडिओद्वारे आपणास माहिती देण्यात येणार आहे। समजा आपण आता एंट्री घेतलेली आहे। या ठिकाणी आपल्याला ओळ क्रमांक 217 ही एंट्री दिसते आहे। आता जर आपण या ठिकाणी आपला डाटा सिंक केल्यानंतर या ठिकाणी प्रगणकाची स्वाक्षरी करून डेटा सबमिट केल्यानंतर हा सिंक झाल्याचा आपल्याला मेसेज आलेला आहे। आता यानंतर आपल्याला जर सदर एंट्री ही डिलीट करायची असली तर याचा पर्याय हा आपल्याला सहज सापडत नव्हता। यासाठी आधीच सिंक केलेला डेटा जो आहे, आपली जी ओळ आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत। एडिटचं जे बटन या ठिकाणी दिसत आहे पेन्सिल, यावर क्लिक करायचं आहे। याचं कारण निवडायचं आहे स्वतःकडून आणि पुढे चालू ठेवावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला ओळ क्रमांक, इमारत क्रमांक आणि गणना घर क्रमांक दिसत आहे। पुढे जाऊन आपल्याला काही ऑप्शन्स भरून घ्यायचे आहेत। 7 नंबरचा जो प्रश्न आहे, या प्रश्नावर आल्यानंतर या ठिकाणी आपण सुरुवातीला निवासासह इतर वापर किंवा निवास यावर क्लिक करायचं आहे आणि कुलूप बंद आहे या ऑप्शनला आपल्याला चेकबॉक्स ऑन करायचा आहे आणि याला पुढे जावर क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबर असल्यास प्रविष्ट करायचा आणि याला सादर करा म्हणायचं आहे। इथे पुन्हा माहिती दिसते आहे, ही माहिती आपण कन्फर्म करून सबमिट करायचं आहे। आता डेटा सबमिट झालेला आहे। सबमिट झालेला डेटा आता यापूर्वी या ठिकाणून आपण तो सिंक केला होता, इथून गेला होता, पुन्हा या ठिकाणी आपल्याला तो दिसत आहे। आता इथं आल्यानंतर ही एंट्री आपण डिलीट करू शकतो। अशा पद्धतीनं आधीच सिंक केलेली एंट्री आपण कुलूप बंद घर दाखवून ड्राफ्टमध्ये घेऊन त्याला डिलीट करू शकतो आणि नवीन दुरुस्त करून एंट्री आपण भरू शकतो।